अतिशय उपयुक्त घरगुती उपाय. नंबर 1. पोट दुखत असल्यास चिमूटभर ओवा खावा. त्यावर गरम पाणी प्यावे, आराम मिळतो. ओवा भाजून त्याची पावडर करून ठेवायची, कारण पोट साफ होत नसेल तर ते खाल्ल्यावर आराम मिळतो, तसेच पदार्थही लवकर पचतात. नंबर 2. ओव्यापासून तयार होणारे ओव्याचे फूल हे ब्लड प्रेशरवर अप्रतिम औषध आहे. नंबर 3. ओवा वाटून गरम करून शरीरावर दुखणाऱ्या जागेवर लावल्यास दुखणे कमी होते आणि जखमेवर लावल्यास जखम लवकर भरून येते. नंबर 4. कडुलिंबाची पाने रोज सकाळी चावून खाल्ल्यास शरीर निरोगी राहते. नंबर 5. कडुलिंबाच्या पानांचा रस पिल्यास शरीराचा रंग निखारतो व चेहऱ्यावरील फोड जातात. तसेच रोज सकाळी कडुलिंबाच्या पानांचा काढा पिल्यास मधुमेहावर नियंत्रण राहते. नंबर 6. अर्धा लहान चमचा हळद आणि अर्धा लहान चमचा मीठ एकत्र करून पाण्यात मिसळून रात्री झोपताना पिल्याने खोकला नाहीसा होतो. नंबर 7. लोण्यात हळद मिसळून ओठांना लावले तर ओठ फाटत नाही. नंबर 8. सोन्या चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी पाण्यात हळद टाकून 10 ते 15 मिनिटे गरम करा व ब्रशने त्या गरम पाण्याचा वापर करून दागिने स्वच्छ करा. नंबर 9. शरीरात स्थूलता फार वाढली असेल तर पिंपळीचे चूर्ण सतत काही दिवस मधाबरोबर घेतल्याने शरीरातील चरबी कमी होते व त्यापासून होणारे रोग बरे होतात. नंबर 10. कुठल्याही आजारानंतर रोज शतावरी दूध आटून घेतल्यास शरीरात शक्ती निर्माण होते व आरोग्य उत्तम राहते. नंबर 11. कुणाला अशक्तपणा जाणवत असेल, अगर मोठ्या आजारातून बरे झाल्यानंतर पूर्ववत प्रकृती होण्यासाठी रोज एकदा कपभर दुधातून 2 चमचे शतावरी चूर्ण चवीनुसार खडीसाखर मिसळून घेतल्यास 15 दिवसात तुम्हाला उत्साह, शक्ती आल्यासारखे वाटेल. नंबर 12. शरीराला पुरेसे पाणी मिळते व पाण्यामुळे तुम्ही थोडे कमी खाता आणि 2 ग्लास पाणी प्यायल्याने भूक कमी होते आणि अन्न कमी घेतल्याने वजन कमी होते. नंबर 13. गव्हाच्या पिठात तुम्ही सोयाबीनचे पीठ एकत्र करून पोळ्या केल्यास आपोआप ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांचे वजन वाढते. नंबर 14. नारळाच्या दुधात भाज्या बनवल्या तर शरीरात कॅलरीची मात्रा वाढते आणि वजन वाढण्यास मदत होते. नंबर 15. डायबिटीजचा त्रास असेल तर आहारामध्ये कच्च्या कांद्याचे सलाड म्हणून सेवन केल्यास फायदा होतो. नंबर 16. कांद्याच्या रसामध्ये दही, तुळशीचा रस, लिंबाचा रस एकत्र करून केसांमध्ये लावल्यास केस गळण्याची समस्या कमी होते. नंबर 17. जे मुलं रात्री अंथरूण ओले करतात त्यांना 2 मनुका बी काढून रात्री 1 आठवडाभर खाऊ घाला. नंबर 18. खजुरामध्ये असणारे ब जीवनसत्व आणि लोह याचा केसांची पोत सुधारण्यास मदत होते. आहारात खजुराचे सेवन केल्यास केस जाड आणि लांब होतात. नंबर 19. फणसामध्ये सोडियमचे प्रमाण कमी असून कोलेस्ट्रॉल आणि चरबीवर नियंत्रण मिळते. नंबर 20. खोकल्याची उबळ येत असल्यास डाळिंबाची साल बारीक करून पाण्यासोबत घेतली तर खूप फायदा होतो. तर या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.